प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आज भोसे जिल्हा परिषद गटाचे सदस्य, जिल्हा परिषदेचे गटनेते आशिषदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित असलेले, ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं ते आपले माजी खासदार संजय काका पाटील, आमच्या सौ सुमन खाडे, आपल्या सर्वांच्या मावशी, आशिषचे आई वडील, प्रदेश अल्पसंख्याक सचिव फारुख भाई जमादार, तासगाव पंचायत सभापती अरुण पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे, जयराज पाटील, संताजी मेटकरी, अरविंद तांबेकर, शशिकांत जमदाडे, हिम्मतराव जाधव, शोभाताई खोत, मंजुरी कांबळे, दीपक कांबळे, कविता पाटील, अस्मिता वनमोरे, शिल्पाताई जवानवार, पंचायत समिती सदस्य विष्णू पाटील, संदीप बनगर, मनोज पाटील, परशुराम पाटील, विनोद गायकवाड, राजेंद्र माळी, विनायक जाधव, मदत बँकेचे संचालक बाळासाहेब वनवरे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, आंबेडकर चळवळीचे नेते डॉक्टर महेश कांबळे, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, आशिष बंधू, रावसाहेब जाधव, राष्ट्रवादी युवा नेते उत्कर्ष खाडे, शिदेवाडीचे नेते दादा धडस, करुलेमचे नेते हिम्मत पाटील, काकडवाडी माजी सरपंच विजय कदम, लक्ष्मीवाडीचे माजी सरपंच वसंतअण्णा खोत, मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंके, पाटगावचे नेते रवी मोरे, मल्लेवाडीचे नेते रविकांत साळुंके, शिपूचे नेते राजू माने, युवा शिदेवाडीचे नेते आपले सुहास पाटील, काकडवाडीचे कोकरे साहेब, तालुका मंडलाध्यक्ष अभिजित गौराजे, सावळी माजी सरपंच रोहित तांबडे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष आप्पा पाटील, कोल्हापूरचे नेते भानदास पाटील, कळंबीचे नेते डी.एन. पाटील सर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भूषण गुरव, मालगावचे श्रीकांत कांबळे। आता लिहून दिली तेवढी वाचली, आता जे राहिलेत त्यांची नावं घेतली असं समजून मला घेता येईल नाही, त्याबद्दल सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो। आशिषचा वाढदिवस साजरा करायचा, मला 2 दिवस अगोदर समजलं की आशिष म्हटलं की माझा वाढदिवस साजरा करायचा आहे, भाऊ तुम्ही यायला पाहिजे। त्यानं वाढदिवस का साजरा करायचा ह्याचंही आपल्याला सांगितलं सविस्तर की वाढदिवस का करायचा आहे। माझ्या छोट्या गावातून मला उमेदवारी मिळाली, मला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलं, गट नेता केला, ह्या 12 गावांचे उपकार माझ्यावर आहेत, म्हणून एक कार्यक्रम त्यांच्या समोर आपण टाकावा, त्यांचे धन्यवाद मानावे, ह्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केला। मग अशा आशिषनं भावनाला म्हणजे असं डोळ्यात पाणी आणून त्यानं असं भाषण केलं, आणि खरी परिस्थिती आहे। पण आशिष तुला सांगतो मी, तुझ्या आईवडिलांना 34 रुपये पर डे होता, पण माझ्या आईवडिलांना ₹1.25 पर डे होता। पण एक लक्षात ठेव, माझ्या आईवडिलांना तेच सांगितलं, तुला पण तेच करायचं आहे, तेच सांगितलेलं आहे। आता परमेश्वरच्या कृपेने, ह्या पुढल्या बसलेल्या सहकार्याच्या कृपेनं आज आपली एक भाकरी आहे, पण एक भाकरीतली चतकोर भाकरी आपली नाही, ती गरिबालाच वाटायची आपण, आणि गरिबाची वाटण्यासाठीच आपण राजकारणात आलो, हे ध्येय लक्षात ठेवायचं। पाहून तुमचे आहे, पण ती चतकोर भाकरी गरिबाला आपण वाटलीच पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं। परमेश्वर पांडुरंग कधीही काही कमी करत नाही, हे माझा अनुभव आहे। आणि ह्या अनुभवाच्या बोलांना मी आपल्याला सांगतो की आज ह्या मतदारसंघात काम करत असताना लोक म्हणायचे की जास्त दिवस राहिल्यानंतर निगेटिव्ह होतं, पण ह्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं मी सांगतो तुम्हाला की माझा आलेख मतदारसंघाचा वाढत चालला। भाजप मुरलं 2004ला, तर मी जतचा आमदार होतो, जतवरून परत इकडे आलो, आणि ह्यानंतर 4 वेळा इथं आमदार करणं, आणि आता ह्या निवडणुकीला 96,000वरून 1,40,000 भाजपला मतदान पडतं, ही प्रगती आहे। खूप विश्वास केलाय, खूप प्रेम दिले तुम्ही लोकांनी। आता जिल्हा परिषदेच्या गटामध्ये, जिल्हा परिषदेला पण म्हणा, पंचायत समितीला म्हणा, आता ही नावं असताना मलाच अभिमान वाटला की ही नावं असताना ही कर्तृत्वान पोरं उभा राहिली, पक्षाचा आशीर्वाद मिळाला, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला, आणि आज भाजप म्हणून ही पोरं ताट मानेने इथं आपलं राज्य करायला तयार झाली, ही गोष्ट आहे। आणि ह्या गोष्टीला सामोरं जात असताना आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की ही 12 गावं जी आहेत ना आशिष,
ज्यावेळी डोंगरवाडीचं पाणी इथं आणायचं ठरलं, कारण ज्यावेळी 2009 साली डोंगरवाडीचं पाणी इथं आलं नव्हतं, पण डोंगरवाडीचं पाणी याचं ज्या इथं ठरलं त्यावेळेला शासन काँग्रेसचं होतं, आम्ही भाजपचे आमदार होतो, आणि त्यावेळेला ठरलं की उपोषण करू आणि शासनाला वाकवू आणि इथं पाणी आणायचा प्रयत्न करू. आपण उपोषणला बसलो, पण मला एकट्याला सोडलं नाही गावाने. ही सगळी 12च्या गावं माझ्याबरोबर उपोषणला यायची, रात्रभर बसायची, भजन कीर्तन करायची, सगळी करायची. 5 दिवसानंतर कलेक्टरला जाग आली, मंत्र्याला जाग आली, आणि त्यावेळेला आम्हाला पत्र दिलं, आणि त्यावेळेला 153 कोटी येऊन आम्ही ह्या भागाचा नंदनवन केलं की ह्या भागात कृष्णामाई आम्ही सोडले आणून. आज पाणी पाणी आहे. काय भाग वंचित आहे त्या भागासाठी पाणी द्यायचं आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आज डोंगरवाडी स्कीम असू द्या किंवा म्हैसाळ स्कीम असू द्या, आज मी अभिमानानं सांगतो, न मागता, विरोधकांनी न मोर्चे करता, महेशजी आहे का नाहीत, बाळासाहेब वनमोर साहेब, कुणालाही चान्स दिला नाही मी. उपोषण करा, प्रेस घ्या, असं करा तसं करा, निवेदन द्या, हे त्यांना चान्सच दिला नाही. 15 तारखे मी ठीक केली, 15 तारखेला पाणी सोडायचं. मी अधिकारी विचारलं पंपाची काय पोषण आहे, भाऊ म्हणले तयार आहेत. हे मी 8 तारखेला विचारलं, आम्ही 10 तारखेलाच बटणं दाबली, पाणी चालू झालं. म्हणजे अशा गोष्टी करत असताना जनतेपाशी आपल्याला जनतेची नाळ ओळखली पाहिजे. त्यावेळी पाणी जरूर आहे, छाटण्या होतात, लोकांना पाणी जरूर पडते. आज परिस्थिती खूप अवघड झालेली आहे, पाऊस लेट झालाय, उशीर झालाय, पण माझ्या मतदारसंघात आज पाण्याची व्यवस्था, आज शेतीला प्यायच्या पाण्याची व्यवस्था आज परफेक्ट झालेली आहे, पुरी झालेली आहे. हा आनंद आहे मला. अशीच काम करताना हा गट म्हटलं तर पहिला तर हा दुष्काळी भागातला महत्वाचा गट आहे. इथं एक सोनी, पाटगाव आणि कोर्लेम सोडलं तर द्राक्ष बागा सोडली तर बाकीच्या ठिकाणी ही तर शिदेवाडी, हे सगळं बाकीचं सगळं आत्ता नंदनवन झालंय. तिथं पाणी आलं तेव्हा नंदनवन झालं तिथं. पण ह्या मतदारसंघात तुला खूप लक्ष द्यायचं आहे, चांगलं लक्ष द्यायचं आहे. तुझ्यामध्ये कर्तृत्व आहे, तुझ्यामध्ये पारख आहे. कारण निवडणुकीच्या अगोदर जे तू काम केलंस वर्षभर, जो CR तयार करून ठेवलास, पण त्यामध्ये खंत करू नकोस. तू काय असतंय, मी मग सांगितलं, चतकोर भाकरी ह्यांना द्यायची आहे. 1 रुपया प्रॉफिट झाली तर तुझे 4 आणे आपणाला ह्यांच्यासाठी खर्च करायचे आहेत आपणाला. आणि ते जर कराल तर तुमचं भवितव्य आहे. आपण ते करा, एवढीच मी आपल्याला विनंती करायला आलोय. आज सगळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचं मला खूप अभिमान वाटला. हे स्टेज भरलंय आज. एक दिवस असं होतं की माझ्या मागं कोणच नव्हतं, जिल्हा परिषद सदस्य पण नाही, पंचायत सदस्य पण नाही, कोणच नाही आहे. पण चिकाटी सोडली नाही आम्ही. एक दिवस इथं कमळ उगवेल आणि कमळ फुलेल ह्या दृष्टिकोनातून काम करायला चालू केलं आम्ही. प्रेमाने केल्यानंतर सगळं घडतं. आता मग सांगितलं की तुझ्या भाषणात सांगितलं की तू भाऊ कधी कधी रागवतात, धनंजय म्हणला, पण मावशिडी गेल्यानंतर पुन्हा आणखी पांघरण मिळतं त्याला, आणखी परत त्याला हे मिळतं, एक आहे. पण ह्या गोष्टी सगळ्या जर अंमलात आणल्या तर आपण, कुणी तर रागवलं, कुणी तर पाठीवर थाप टाकली, कुणी मायनर केलं तर हे सगळं गाडा चालतो आपला. आज संयमाने घेतले म्हणून व्यासपीठावरचे हे चेहरे सगळे दिसत आहेत तुम्हाला, बरोबर ना? नाही तर मी पण उधळला असतो तर लय त्याचा परिणाम वाईट झाला असता, आहे का नाही? पण हे प्रेमानं झालं. शेवटी हेच लोक म्हणायला लागली, भाऊ आता मी थकलोय, आता आम्ही तुमच्याबरोबर काम करायला तयार आहे. वेलकम, आमचं दार तर उघडच आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आता बांधणी करताना निश्चितच तालुक्याचीच काय पण जिल्ह्याची बांधणी, भाजपची बांधणी हे मोठ्या ताकदीनं होते. हे एक आम्हाला अभिमान वाटतो आणि ताकद वाढते. आता काय गोष्टी आळत्या बिगावर रेगोट्या मारणारे कोई लोक आहेत. आम्ही सगळं तयार करायचं आणि त्यावर त्यांना रेगोटी मारून जायचं आणि नाव आपलं फायदा आपला. असे लोक काय आहे राजकारणामध्ये, पण ते स्वभावात आहे, त्यांच्या पक्षाच्या भूमिकेत आहे ते. पण आपले निष्ठावंत कार्यकर्ते हे सगळे भाजपचे कार्यकर्ते, त्या माध्यमातून आज मला सांगायला खूप आनंद वाटेल की ह्या 12 गावामध्ये मी करोड रुपयाची कामं केलेली आहेत. सगळीच कामं झाली दावा नाही केला मी, पण कामं झाली. आज या 12 गावातला कुणी हात वर करावा की आमच्या गावात काम झालं नाही म्हणून सांगावं मला. करोड रुपयाची कामं केली आपण, गोरगरिबांची कामं केली, मंदिरं बांधली आपण, रस्ते केले आपण, पाण्याची सोय केली आपण, आरोग्य केलं आपण, शिक्षणासाठी आपण बांधकाम केली सगळी. असे सर्व गुण आपण संपन्न करून आपण हे विकासाचे कामं केलेले.
मग अशी 2-3 वेळा तो म्हणला की विकास आणि मावशीचा आशीर्वाद ह्यावर मी निवडून आलो. कुठं तर माझं आलं नाव बाबा त्याची आई. नाही तर सगळंच तिकडं चाललं होतं. पण मलाही अभिमान वाटायचा. मावशी आता आमच्या सवय आहेत. आता मी पण तोंडात कधी कधी माझ्या मावशी येतं. पण खरी गोष्ट आहे, काही गोष्टी अशा ऍक्सिडेंटने घडल्या की त्यावेळेला घरातली लोक बाहेर पडायला लागली, आमच्या जिद्दीनं बाहेर पडायला लागली. आमची मिसेस असू द्या, तुमची सर्वांची मावशी असू द्या, माझा चिरंजीव सुशांत खाडे असू द्या, स्वाती खाडे असू द्या, माझी रसिका खाडे, माझ्या सुनबाई असू द्या, ह्या ताकदीने बाहेर पडल्या. सगळ्या निवडणुका ताकदीने बाहेर. माझी निवडणूक असू द्या, खासदारांची निवडणूक असू द्या, आणि जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, ते सगळ्या ताकदीने बाहेर पडल्या. काहीतरी घडलं पाहिजे, काहीतरी विशेष झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केला. त्याला यश आलं. राजकारण वर गेल्यानंतर कसं बिघडलं हे तुम्हाला माहिती आहे. आता हे होऊन जातं. पण ज्यावेळी आपली ताकद आपल्या तालुक्यातून वर येते, त्यावेळी मान सन्मान मिळतो, त्यावेळी जनतेचं धन्यवाद आणि त्यांचे आभार आपण मानलेच पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून असा हा सोहळा संपन्न होतोय. मी माझ्या वतीनं, कुटुंबियाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी ह्या सर्व गटाच्या सर्व लोकांच्या वतीनं आशिष दादाला माझ्या सर्व शुभेच्छा आणि त्याला मी आशीर्वाद देतो. आज ह्या माध्यमातून आशिष, हा सोहळा होऊ शकतो पहिला आहे. परत सोहळा येताना आपलं कामाचं एव्हरेज वाढलंच पाहिजे. ह्याच कामावर थांबून चालणार नाही. आपल्याला आपण काम केलं पाहिजे, जनतेची सेवा केली पाहिजे, आडाअडचणीनं धावून गेलं पाहिजे, गट तट बंद केलं पाहिजे. ह्या गटानं काम केलं नाही, त्या गटानं केलं नाही. आता आपण निवडून आलोय, जिल्हा परिषद सदस्य आलोय आपण. ही 12 गावं, ही गावं तुमची आहेत आणि त्या माध्यमातून गट तट न बघता, विरोधक न बघता चांगल्या पद्धतीनं काम आपण इथं करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. आपण ते कराल एवढं सांगतो. वेळ झालाय खूप, त्यामुळे जास्त काय बोलत नाहीये. निश्चित परत आणखीन बोलायला वेळ मिळाला तर बोलेन. आणि ह्या दृष्टिकोनातून आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं सगळं जमलात, त्यांना आशीर्वाद द्यासाठी जमलात. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आमच्या सगळ्यांचे व्यासपीठावर लोकांचे सगळ्यांचे आशीर्वाद आज आशिषला आपण देऊया. आणि निश्चितच त्याच्या भावी आयुष्यामध्ये, कारण ते उगवतात तारा आहे, निश्चितच तो उगवणार आहे. कारण त्याचं भाषण बघितलं, त्याचं कर्तव्य बघितलं, त्याचं काम बघितलं तर निश्चितच तो आशावादी वाटतो, काहीतरी वाटतो. त्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी त्याला आशीर्वाद देऊया. आपण सर्वांनी इथं एका मोठ्या संख्येने तो उपस्थित दाखवली, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.